आणि आपण थेट जाऊया सासवडमध्ये। आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे तिथे आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। रोहिदास, आपण बघतोय की वारकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे। सगळ्यांना आता विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे। माऊलींची पालखी आता पुढे जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। काय एकूण भक्तिमय वातावरण आहे सासवडमध्ये? खरं तर वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। टाळ मुकुंदांच्या नादामध्ये भक्तीमध्ये वारीच्या तल्लीन झालेला वारकरी आहे। आपण आलो आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावरती। माऊलींच्या पादुकांचं पालखीचं दर्शन इथं वारकरी सकाळपासून घेताना पाहायला मिळतोय। खरं तर सासवड नगरीमध्ये आज माऊलींचा पूर्ण दिवसाचा मुक्काम आहे, त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक असतील, राज्यभरातून आलेला वारकरी असेल, हा माऊलींच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घेतो। आज दुपारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान पंढरीच्या दिशेने झालं आणि आज माऊलींचं पालखी प्रस्थान हे सासवड मुक्कामात आहे। वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। काही तरुण वारकरी या सोहळ्यामध्ये येत आहेत। काय एकंदरीत भावना आहे वारीमध्ये येत आहे? वारीमध्ये आलो आम्ही। आज पहाटे 7 पासून पुण्यातनं निघालो, पण अजिबात पायात दुखणं नाही, काही नाही। माऊलीची कृपा, माऊलीच्या कृपेमुळे आज आमचं सगळं आम्ही काय एवढी ऊर्जा आहे? एक वेगळाच भक्तिभाव आहे। सगळेजण एकत्र एवढ्या आध्यात्मिक याला येऊन पोहोचलेले आहे, त्यामुळे एक विलक्षण असं शांतता, समाधान, एवढी गर्दी असून सुद्धा छान वाटतंय। माऊलींच्या समाधीवर नतमस्तक व्हायला मिळणार आहे। काय एकंदरीत भावना आहे? इथं एक आत्मिक समाधान मिळते। माऊलींच्या दर्शनामध्ये 1 वर्षामध्ये जे काय आपल्याला ताण आला असते, पूर्ण समाधान मिळते 1 वर्षासाठी। काय तुमच्या भावना आहेत? माऊलीकडे आला, माऊलीकडे माऊलीच्या दर्शनाला आला। नक्कीच वारकरी हा शेतकरी म्हणून ओळखला जातो आणि हा शेतकरी आपल्या शेतातली कामं उरकून नक्कीच रोहिदास, आपण बघतोय की तरुणाई देखील मोठ्या संख्येने वारीत सहभागी होते। आम्हाला आत्मिक समाधान मिळतंय, आनंद मिळतोय, अशी त्यांची भावना आहे। रोहिदास, तुम्ही सर्व माहिती दिलीत आणि त्या वारकऱ्यांशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।